आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दोन्ही घरचा खर्च आपण करायचा आहे. लग्न एकदम दणक्यात झालं पाहिजे. काय मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा आहे माहितीये? कशाचा? आपली गौरी आता इथून कुठेच जाणार नाही. तिचं सासरही हेच आणि माहेरही हेच याचं. बरोबर आहे. गौरी 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 यांना दुसरं काही सुचतच नाही का? ही रेवती आंटी पण अजून कशी गप्प आहे काय माहिती. काय करते काही. पुन्हा तेच परत या पुष्पाने माझा प्लॅन मातीत मिळवला. आतापर्यंत तो पुष्पा आजीबरोबर घरी गेला असता आणि हा विषय कायमचा बंद झाला असता. पण कसलं काय, या गौरीला ना नाटक करून माणसांना घोळात घ्यायला बरोबर जमत. आधी घरातल्यांना नाटक करून घोळात घ्यायची, आता बाहेरच्यांना पण. घाबरलीस आंटी? नाही, घाबरायलाच हवं, पण मला नाही. तू ही जी परिस्थिती निर्माण करून ठेवलीस ना, त्या परिस्थितीला घाबर. काय बोलतोस तू? मला कळेल असं बोलत जा रे कधीतरी. तुला खरंच गौरीला घराच्या बाहेर हाकलायचे? नाही, ती घरात राहावी म्हणून जास्त प्रयत्न करताना दिसतेस तू मला. काय बोलतोस तू? मी काय प्रयत्न केले? काय गरज होती गौरीच्या लग्नाचा विषय काढायची? पायावर धोंडा मारून घेतलायस. आधी फक्त मेड होती, आता मेंबर होणार आहे ती या घरातली. आणि आपल्या घरातल्यांना तर डोकंच नाहीये. लेक काय सुन काय. माझे आई बाबा बसलेत खाली स्वप्न रंगवत गौरीच्या लग्नाचं. का डोक्यावर चढवलं हिला? कळतच नाहीये मला. यापूर्वी काही या घरात मेड नव्हती? आंटी, जर आपण आत्ताच काही नाही केलं ना, फार अवघड होईल. रुद्रच्या, माझ्या आणि रोहितच्या प्रॉपर्टीमध्ये 4था हिस्सा असेल तिचा. आधी बाबांनी शेअर दिलाच होता. आता पुष्पाशीच लग्न करते म्हटल्यावर या बंगल्या शेजारीच ह्यापेक्षाही मोठा बंगला बांधून देतील. आणि एकदा का गौरीच्या हातात या बंगल्याच्या चाव्या आल्या ना, ती सर्वात आधी तुला हाकलेली तू. मग तू हे घर, ही प्रॉपर्टी विसर आता, कायमची. एवढं सोपं आहे का ते? तिने असा मनात जरी विचार आणला ना, तर जीव घेईन मी तिचा. आंटी, मग हे फक्त बोलू नकोस, काहीतरी कर आता प्लीज. केलंच पाहिजे. या कॉफी. यापुढे नका आणत जाऊ. म्हणजे आता सगळं बदलेल गौरीची. सवय मोडायला हवी ना. तेच विचारतीये. का? का म्हणजे तुमचं आणि माझं नातं आता तेच नसणार आहे गौरीची. तुम्ही लग्न करून नातं बदलणार म्हणजे? कुठलं नातं आहे सर आपल्यात?
सांगा ना. मैत्रीचं नातं आहे ना. मग मैत्रीचं नातं कधी बदलतं का? मला तसं नव्हतं म्हणायचं, पण काय? तुमचं अभिनंदन करायचं राहून गेला. तुम्ही आजींनाही जिंकलात. अर्थात ते जिंकणारच होतात तुम्ही. पुष्पा आपला उगाच घाबरत होता. तुम्ही नेहमीसारखं सगळं सावरलत. पुन्हा एकदा तुम्हाला खरं सांगू गौरीजी, तुम्ही ज्या पद्धतीने पुष्पाला सावरून घेत होतात, तुमच्या नजरेत त्याच्याबद्दलचं प्रेम दिसत होता. अर्थात ते प्रेम आजीलाही दिसलं असणार. बरं झालं डोळे काय सांगतात तुम्हाला समजत नाही. समजलं असतं तर माझ्यासाठी खूप अवघड गेलं असतं सगळं. गुड नाईट सर. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे. कुणी बांधिल्या या रेशीम गाठी ना कधी सुटणाऱ्या. गुड मॉर्निंग. उठा रुद्र सर. काय रे तुझं झोपून? त्याला काय अर्थ आहे? अरे मी इथे संकटात आहे, तू झोपत कसं शकतोस? जाणार रे बाबा. काय तुझं सारखं सारखं उठायचं आणि काय तुझेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे काय? मग सोडवायलाच पाहिजे. तुझे प्रॉब्लेम सोडवायला माझ्याकडे यायची गरज नाही. म्हणजे मग कुणाकडे जायचं? ते गौरीजींकडे जा. अरे त्यासाठीच तर तुझी मदत हवी आहे ना. म्हणजे अजून आम्ही तेवढे जवळ नाही आलोय ना, म्हणून मी तुझ्याकडे आलो. मला मदत कर ना. अरे हे बघ मी काय आणलंय. बघ ना. अरे बघ ना. हे बघ कशी आहे, मस्त आहे ना. हे काय नवीन? मला का दाखवतोय? मला घालणार आहे? कसं बोलतोस रे? अरे इथे माझी अवस्था काय आणि तुला जोक्स काय सुचतायत? बरं ऐक, माझी ना सॉलिड इच्छा आहे गौरीजींना छान प्रपोज करायची, एकदम फिल्मी स्टाईल मध्ये. आणि अशा वेळी तू अर्ध्यावर हात सोडून जाणार आहेस माझा? अरे इथपर्यंत तूच आणलंस ना, मग इथून पुढे पण थोडी मदत कर ना. ते म्हणतात ना, ते काय ते, हा गार्डियन एंजल आहेस तू माझ्यासाठी, सगळं छान जुळवून आणणारा. अरे असं म्हणतात लग्नाच्या गाठीवर स्वर्गात बांधल्या जातात, पण माझ्यासाठी तूच माझा देव आणि हा स्वर्ग. मला धाडस देणारा माझा जिगरी मित्र. म्हणून म्हणतो थोडी मदत कर ना, माझं स्वप्न पूर्ण कर. सगळं मीच करणार, मग तू काय करणार? तुला करायचं ना लग्न, प्रपोज तुला करायचं ना, मग तुझा तू कर. तसे मला भरपूर मीटिंग्स येतात. रुद्र, आर यू फिलिंग जेलस? तुझं प्रेम कुणीतरी चोरतंय म्हणून वाईट वाटतंय का तुला? ए चला, नाही बोल ना. गौरीजी माझ्या आयुष्यात येतात म्हणून त्रास होतोय ना?
अरे पण भाई आपली पण काही कमिटमेंट आहे ना. हे बघ, लग्न झाल्यावर मी गौरीजींना सांगणार आहे की जरी तुमच्यासोबत आयुष्यभरासाठी गाठ बांधली गेली असेल तरी माझ्यासाठी माझा पहिला पार्टनर, माझा जिगरी मित्र, माझा बेस्ट फ्रेंड रुद्रच असणार आहे. हो, तू अजिबात घाबरू नकोस. मी तुला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. इनफॅक्ट आम्ही दोघंही जाणार नाही. प्रॉमिस. आता खुश ना? चल आता सांग मला गौरीजींना कसं प्रपोज करू. तूही विचार कर, मीही विचार करतो. ओके, मी आलोच. अरे पण मी आता काही ऐकणार नाही तुझं. तू विचार कर, मी आलोच. अरे देवा, म्हणजे लग्नानंतर पण हे दोघं इथेच ठाण म्हणून बसणार. तर रेवती ऑफिस मधून आधी मी तुला हे सांगायलाच हवं. हापूस आंबा, काय शोधतोय? बोलली रे. नाही नाही, काही नाही, काही शोधत नाहीये. सापडलं. काय सापडलं ते? नाही, तेच शोधतोय. काय शोधतोय? ते सापडल्यावर सांगतो ना. म्हणजे काय सांगणार आहेस तू? ए ऐक ना, ए भोपळ्या, गौरीजी, माझं तुमच्यावर मला तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय. मामा असे रस्त्यावर का बसलेत? आईने जर पाहिलं ना तर आई रागवेल. उठा उठा उठा. आओ, इशाऱ्याने काय सांगतायत? तोंडाने सांगा. आओ पुष्पा मामा, आओ पुष्पा मामा. सॉरी. काही हवंय का? गौरीजी, मला तुम्ही खूप आवडता. म्हणजे माझं तुमच्यावर
पुष्पाजी, ओ काय झालं तुम्हाला? लागलं की काय पुन्हा? असे का बसलात तुम्ही? नाही, काही नाही. ते ऍक्च्युली ना, मला तुम्हाला म्हणजे तुम्ही मला काय ते माझं पुष्पाजी, तुम्ही पुन्हा नाटक करू नका. तुम्ही असं नाटक करत राहिलात ना तर बोलणार नाही मी तुमच्याशी. जा बरं तुम्ही इथून. कॉफी ठेव ना. गौरी, अगं तुझं लग्न ठरल्यापासून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, तुझ्यासाठी, बिट्टीसाठी. पण काय सर? हे बघ गौरी, वाईट वाटून घेऊ नकोस. पण बाप म्हणून एक विचार सतत मनामध्ये येतोय, जेणेकरून तुलाच सरळ विचारून चिंतामुक्त व्हावं असं वाटतंय. विचारा ना सर. ये इथे नाही गौरी, बस ग. हे बघ गौरी, मुद्दा तसा नाजूक आहे, पण भविष्यामध्ये तुम्हाला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून बोलणं गरजेचं आहे. मला एक सांग, तुझ्या पहिल्या नवऱ्याचा आणि तुझा रीतसर घटस्फोट झालाय ना? नाही म्हणजे त्याचे पेपर्स तर असतील ना तुझ्याकडे? नाही आहेत. अच्छा, म्हणजे इथे नाहीये, पण घरी तर असतील ना, तर घेऊन ये. घरी नाहीयेत. घटस्फोट तरी नक्की झालाय ना गौरी? नाही म्हणजे नाही झालंय. पण मग नंदिनी असं कसं म्हणाली घटस्फोट झालाय? तिचा काहीतरी गैरसमज झालेला आहे बहुतेक. अगं गौरी, पण पहिल्या नवऱ्यापासून तुझा अजून घटस्फोट झालेला नाहीये, तरी आपण तुझं दुसरं लग्न ठरवतोय, आणि अशा वेळी अचानक तुझा पहिला नवरा आला तर काय करायचं? नाही येणार ते म्हणजे आम्ही घर सोडताना म्हणाले होते की तुम्ही दोघी माझ्यासाठी कायमच्या मिलात म्हणून. ठीक आहे, जा तू आराम कर. रुद्र सरांचं आयुष्य सुखकर व्हावं आणि हे घर कधीच तुटू नये म्हणून मला असं खोटं बोलावं लागतंय. देवा मला माफ कर.
अरे रुद्र, मला एक सांग, तू गौरीशी तिच्या लग्नाच्या संदर्भात काही बोललायस का? आपल्याला वाटतं ती तिच्या नवऱ्यासोबत राहत नाहीये म्हणजे घटस्फोट झालाय, पण वास्तव तसं नाहीये. तिच्या नवऱ्यानं तिला सोडलंय. कायद्याने लग्न मोडलेलं नाहीये त्यांचं. नवऱ्याने सोडलं म्हणजे लग्न मोडलंच की? हो हो, पण तरीही आपण तिचं लग्न ठरवलं आणि अचानक तिचा पहिला नवरा आला तर? तुझं म्हणणं बरोबर आहे, पण सध्या आपण लग्न फक्त ठरवतोय. एकदा ठरलं की मी स्वतः जाऊन बोलेन त्यांच्या नवऱ्याशी आणि फुल स्टॉप लावून टाकेन या विषयाला. सध्या आपण विनाकारण काळजी करायची गरज नाही. मी येऊ?